हे चारा कचऱ्यासाठी. आणि तेव्हाच इकडनं इथं कुठंतरी बसलो होतं साप. इकडनं पुरं तिकडं जाऊन बसलंय का तिकडं चाऱ्यामध्ये गेलंय माहिती नाही. एकदम एवढंसं जाड साप होतं. राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज सकाळ सकाळी आलो शेताला रोजच्या सारखंच आणि म्हैशांचं दूध तेन पिळासाठी. आज पाऊस पण पडलाय एकदम चांगलं, एकदम पुरासं चांगलं वल्ल वल्ल होल्यासारखं होलंय गोबीला तेन. म्हणलं तर पाऊस पडून जरा आम्हाला चांगलं होलंय. आणि आम्ही परवा दिवशी हे वाले म्हैस आणलो होतो, तर हेच म्हैस बघायला गेलो होतो आम्ही. आणि परवा दिवशी ते नको आणली पण इकडं. आणि आता बस आज ना मी काय हे गोबी काढायचं होतं, तर त्याच्यासाठी काढू लागलो. ते मामाला काल बोललो होतो ते गोबी काढायचं आहे ते विचारून घ्या म्हणून, कुठं घालायचं आहे म्हणून. तर आज त्यांनाच विचारायचं आहे की आज कतरायचं आहे गोबी का नाही म्हणून. तर आज बघूया, आज कतरायचं होलं तर पण दाखवतो, नाही होलं तर पण दाखवतोच. आज पूरा दिवस ब्लॉग तर काढूच लागलो. आणि जरासं तुम्ही सपोर्ट पण नाही करलेलो, जरा सपोर्ट पण करा. तुमची सपोर्टची पण मला जास्त जरा गरज आहे आता. तर मला थोडंसं तुम्ही सपोर्ट पण दाखवा. कोण पण सपोर्टच नाही दाखवलं आले मला. मी इथं चाऱ्यामध्ये चारा कचऱ्याला आलो होतो म्हैशांचं. तिथं सगळं करून दूध तेन पिळून त्यांच्या पायाखालचं शेण तेन सगळं काढून आलो होतो हे चारा कचऱ्यासाठी. आणि तेव्हाच इथं कुठंतरी बसलो होतं साप. इकडनं पुरं तिकडं जाऊन बसलंय का तिकडं चाऱ्यामध्ये गेलंय माहिती नाही. एकदम एवढंसं जाड साप होतं. त्याच्यासाठीच मी इकडंच कतरणार होतो चारा. तर इथं समोरच दिसलं म्हणून मी इकडं आज नाही कतरू लागलो. ते आता ते नको दिवसभर तर त्या जागेवरती बसणार आहे, नाही कुठं ना कुठं जाणारच. तर ते जाऊ दे म्हणून आता मी ते त्या साईडचं सोडून पुरा त्या पलीकडलं जाऊन कचरू लागलो आज. आणि आज पुरा दिवस तिकडनंच कचरत येणार आहो. आणि आता बस एवढं चारा घालतो म्हैशांना. आता थोडंसं कतरून ठेवलो, अजून एक थोडंसं कतरून म्हैशांना चारा घालून घरासाठी निघतो. आणि तसंच ते मामा त्यांना फोन करून विचारून घेतो आता काढायचं आहे कसं आहे गोबी. त्यांना विचारून कचऱ्याचं चालू करतो अगर कतर म्हणली तर. आता मी शेतावरून आलो. शेतावरून येऊन भगारून भात केले होते, तर आता तेच भगारून भात केलेलं जेवलेलो. आणि आता ते मामाला फोन केलो होतो, ते नको तर उचलले नाही. आणि तसंच एवढं जेवल्यानंतरला त्यांना परत लावतो, बघूया ते नको काय म्हणतात. आंघोळ करून शेताला आलो आता मी. बस म्हैशांना चारा पाणी करायसाठी म्हैशांना चारा घालून आणि घरला जातो. घरला जाऊन आमचे जो कॉलेजचे सर आहेत ना, त्यांच्या घरला कांदे देऊन यायचे आहेत. आम्ही इथं घातलो होतो, तेच काढलो होतो, तर ते सरला देऊन यायचं आहे. आणि तसंच तिकडं माझ्या दोस्ताला घेऊन येऊन, इकडं आमच्या कूलरमध्ये ना करंट निघून आलं आहे. करंट पाणी तेन राहते ना, तिकडं पुरा मेटल कुठं कुठं राहते, पाणी कुठं कुठं राहते, तिथं पुरा करंट निघालं आहे. तर कूलर पण दाखवून यायचा. आता सगळे म्हैशांना चारा घातलो, इकडं असलेले तिकडं असलेले. आता बस घरला जातो. घरला जाऊन ते पोतं घेतो कांद्याचं आणि सरच्या घरला जाऊन टाकून येतो. आता शेतावरून आलो मी आणि येऊन भाजी आणि रोटी जेवलो. हे वालं पोतं आहे सरच्या घरला टाकून यायचं. आता मी ते सगळे कामं करून आता दोस्ताला घेऊन इथं कूलर आणून ठेवलो. आता बसा नको काय बोलतात बघून, हे इथंच ठेवून जातो, उद्या घेऊन जातो. आता मी घरामध्ये कूलर ठेवून म्हैशांना चारा पाणी करायला आलो होतो. आता बस त्यांना चारा पाणी घातलो. आता बस दोस्ताला त्याच्या घरला सोडून त्याच्या घरला सोडून गाडीमध्ये इथं पुढच्या टेरीमध्ये काय तर खर्र म्हणून आवाज करत होतं. आता ते रिपेअर करायसाठी इथं येऊन बसला. आता मी शेताला आलो परत म्हैशांना चारा घालायसाठी. आता चारा घालतो आणि घरला जातो. ते तिकडं म्हणलं तर जास्त दाखवायचं नाही होलं. दोस्ताला पण कॉलेजचे कामं आहेत आणि त्याला पण मला उशीर ओलाले म्हणून बोलत होता, तर त्याला सोडून
गाडीचं पण ते आवाज येत होतं ते पण ठीक करून घेऊन आणलो. आता म्हैशांना चारा घालतो आणि घरला जातो, जेवून परत येतो. हे वालो गोबी आज काढणारे होतो, मगर ते मामा ते नको फोन नाही उचलले आणि ते नको उचललं तर पण बोलत होते की तिथं मार्केटवाले फोन नाही उचलू लागले म्हणून. तर आता हे वालं कवा होलं ते नको कवा काढ बनेल तेव्हा काढता, नाहीतर पहिले कसं वाट लावलं होतं ना तसंच गाडीमध्ये घालून ते नको मार्केटला घेऊन जातात, आपोआपच रेट लावून घेतात. मी आता आलो घरला आल्यानंतरला छतावरती आलो. असंच कधी तर येतो मी आणि एकदम चांगलं मोसम होलालं, एक एक जागी आभाळ होलालं, एक एक साईडला ऊन पडू लागलंय. आणि आता घरला आलो जेवून मी शेताला येऊन म्हैशांना चारा कचऱ्यासाठी आलो इकडं. असं म्हटलं तर वरतून पाऊस पडू लागलाय आणि वरतून पाऊस पडू लागलाय. तसंच हे जो चारा आहे ना हे वाला लैतरले ह्याला काटे आहेत, तर ह्याला काटे आहेत. तर मी नेताना ना पुरा अंग काटे काटे होतात. जो नॉर्मल शर्ट मी पेनून येतो ते पुरा काटे काटे होतात म्हणून एक वरतून शर्ट आणि हे पोतं घालून घेऊन म्हैशांना जाऊन घालतो ते चारा. हे वाला चारा त्या साईडचं थोडंसं चांगलं आहे, हे वाला पुराच्या पुरा काटे आहे ती. आम्ही आमच्या खालच्या शेतामध्ये गेलो होतो बस फिरत बघासाठी. तर एवढं चारा आलंय आता. हे वाला चारा करून आणून ठेवलं आणि आता आणि आबाळ पण होऊ लागलंय. तर आता म्हैशांना चारा घालून मी आता म्हैशांना चारा घालून शेतावरून घरला आलो आणि घरामध्ये लाईट नाही आहे. बस हे चार्जिंगची लाईट आहे त्याच्यावर चालू लागलंय. आणि ह्याने बोलत होता की तिथं बाहेर मी झोकाला घातला. आता पुरा अंधार आहे. मी दुपारी जाताना झोकालाच्या रश्या घालून गेलो होतो, तर झोकाला घाल म्हणू लागला ह्याने. तर बघतो आता लाईट आल्यानंतरला ह्यांच्यासाठी झोकाला बनवून. खाली तर लाईट नाही आहे, तर मी छतावरती येऊन बसलो. असंच पुरा लाईटच नाही आहे कुठं पण. तिथं 5 वाजता मी म्हैशांना चारा घालताना पाऊस आलो होतं ना तेव्हा खंबे पडल्यात म्हणत होते वैराचे. तर ते वाले उद्या येईल का केव्हा येईल माहिती नाही. आज संध्याकाळी तर करंट येणारी नाही. तर आता बसवर वरती येऊन बसलो आबाळाच्या मी आता जेवून इथं वरती आलो छतावरती. इथं जाळे घालून आमचे आजोबा आणि मी झोपू लागलो वरे. आता बस काय पण काम नाही होतं तर झोपू लागलो. तर आजच्यासाठी एवढंच होतं. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडंसं सपोर्ट दाखवा तुम्ही मला जरा सपोर्टची खूपच जास्त जरूरत आहे. तर आजच्यासाठी एवढं.